पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। निरुपम आणि वायकर यांच्या उमेदवारीला शालिनी ठाकरे यांनी विरोध केलाय। महाराष्ट्रद्रोही निरुपम वायकरांना मनसेचा पाठिंबा आहे। गृहीत धरू नका, शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरून इशारा दिलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। निरुपम आणि वायकरांच्या उमेदवारीला शालिनी ठाकरे यांनी आता विरोध केलाय। दरम्यान त्यांनी काय ट्विट केले, त्यांचं ट्विट आपण पाहूया। मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्या दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली। लक्षात ठेवा, राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला। इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेल्या महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर यांच्यासारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये, असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट केलं। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी या संदर्भात हे महत्त्वाचं विधान केलं। स्वतः शालिनी ठाकरे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। शालिनीताई, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। निरुपम आणि वायकरांच्या उमेदवारीला तुम्ही आता विरोध केलेला आहे। महाराष्ट्रद्रोही निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर असा उल्लेख देखील तुम्ही केलाय। प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आदरणीय राजसाहेबांनी माननीय पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। पण आपण समजा महाराष्ट्रामध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत ते समजा त्यांचा आपण विचार केलं तर उत्तर पश्चिम मध्ये अजूनपर्यंत ते ज्यांची नावं पुढे येत आहेत त्या नावाला महाराष्ट्र सैनिक, आमचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांचा विरोध आहे। कारण आज संजय निरुपम म्हणा किंवा वायकर म्हणा, त्यांच्या नावामागे जे काय भ्रष्टाचार आहे, ईडी लागलेली आहे। संजय निरुपम मराठी माणसांसाठी काय केलंय महाराष्ट्रामध्ये राहून, हे सगळे विषय समोर येतात। आणि समजा शिंदे गटाकडे ते धनुष्यबाणमध्ये त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाहीये, तर मग अशा कॅन्डिडेटना पुढे घेऊन लोकांची फसवणूक करणार का? अगदी शालिनीताई, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। धन्यवाद, तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।